डेव्हिडची कथा. हे ज्ञान प्रत्यक्षात कसं उपयोगात आणलं जातं ते पाहूया. उटाह स्टेटमध्ये डेव्हिड आपल्या बायको मुलांसह राहत असे. त्याचं बहुतांशी आयुष्य हे ड्रायव्हर लोकांसाठी लायसन्स एक्झामिनर म्हणून काम करण्यात गेलं. त्याचं आरोग्य उत्तम होतं. त्यानं फारशी कधी औषधही घेतलेली नव्हती. परंतु हल्ली मात्र त्याला त्याच्या पायांमध्ये अशक्तपणा आणि एकंदरीत थकवा जाणवत होता. 1990 साली तो पाय ओढत चालू लागला आणि अनेक वेळा तोल जाऊन खाली पडायचा देखील. त्यानं अनेक डॉक्टरांना, न्यूरोलॉजिस्टना आपली तब्येत दाखवली आणि एका क्वचित आढळणाऱ्या आजाराचं निदान केलं गेलं, ल्युकोएन्केफॅलोपॅथी. आपल्याला झालेल्या आजाराचं हे नाव ऐकून डेव्हिडची प्रतिक्रिया तीच झाली जी माझी आणि आता तुमची झाली. हे काय, हा नेमका काय आजार आहे? न्यूरोलॉजिस्टनी त्याला समजावून सांगितलं की हा प्रोग्रेसिव्ह म्हणजे सतत वाढत जाणारा, डिजनरेटिव्ह म्हणजे ऱ्हासकारी, डिमायलेनेटिंग डिसीज आहे, ज्यामध्ये मेंदू हळूहळू खराब होत जातो. मल्टिपल स्क्लेरोसिस आणि या आजारात साम्य आहे. यासाठी खात्रीलायक उपचार मात्र उपलब्ध नाहीत. डॉक्टर लोकांनाही डेव्हिडच्या बाबतीत फारशी आशादायक परिस्थिती वाटत नव्हती. या आजारात मृत्यू अत्यंत क्रूरपणे रोग्याला आपल्या जबड्यात खेचत राहतो. हे ऐकल्यानंतर डेव्हिड मनोमन कोसळला, खंतावला, निराश मनाने घरी परतला. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्यानं या अशा प्रकारच्या आजाराचं नाव देखील कधी ऐकलेलं नव्हतं आणि आता तर हा आजार त्याचं आयुष्यच हिरावून घेणार होता. डॉक्टरांच्या सांगण्याची सत्यता पटू लागली. डेव्हिड दिवसेंदिवस अधिक अशक्त होऊ लागला. त्याला चक्कर येऊ लागली. त्याचा मलमूत्रावरील ताबा सुटू लागला. 1993 साली फेब्रुवारी डेव्हिड व्हीलचेअरला जखडला गेला होता. 1995च्या नोव्हेंबर महिन्यात डेव्हिडला जोरदार इन्फ्लुएन्झा झाला आणि त्याची तब्येत आणखीनच खालावली. तो इतका अशक्त झाला की त्याचे हातपाय थंड पडले होते. त्याच्या डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगून टाकलं की तो बरा होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याला झालेल्या ल्युकोएन्केफॅलोपॅथी या आजारामुळे तो फार तर आणखी एखाद दुसरा आठवडा काढू शकेल असंच त्यानं वाटत होतं. डेव्हिडला घरी नेण्यात आलं आणि घरातच त्याच्यासाठी नर्सिंग केअरची सोय करण्यात आली. 2-3 वर्षापूर्वीच डेव्हिडनं आपला मृत्यू स्वीकारला होता. तरीही घरावर ती वेळ येऊन ठेपली याचं वाईट वाटतच होतं. जड अंतःकरणाने तो आपल्या घरच्यांचा, मित्रमंडळींचा निरोप घेत होता. जगण्याची त्याला आशाच राहिली नव्हती. तरीही कसाबसा ख्रिसमस पार पडला. तो अंथरुणाबाहेर पडूच शकला नाही, पण त्यानं रामही म्हटलं नाही. तो जिवंत राहिला हीच आश्चर्याची गोष्ट होती. 1.5-2 महिन्यानंतर त्यानं न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेण्याचं ठरवलं. त्यानं अँटीऑक्सिडंट टॅबलेट, मिनरल म्हणजे खनिजयुक्त टॅबलेट आणि ग्रेपसीड द्राक्षाची बी एक्झ्रॅक्ट सुरू केलं. फक्त 5 दिवसात त्याच्या लक्षात आलं की तो कमी झोपतोय आणि अंगात थोडी शक्ती आल्यासारखं वाटतंय. आणखी काही आठवडे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेतल्यानंतर तो काही वेळा का होईना पण अंथरुणाबाहेर येऊन उठून बसू लागला. मदर्स डेच्या दिवशी तर मुलांनी त्याला बळेबळेच बाजारात नेलं आणि खरेदी करायला भाग पाडलं. डेव्हिडनं उत्साहानं खूप फुलं घरात आणली. त्याची पत्नी, आई खुश होऊन गेल्या. प्रत्येक आठवड्यानंतर डेव्हिडच्या आशाही फुलत गेल्या. डेव्हिड दिवसेंदिवस सुधारत चालला होता. आता त्याची शक्ती वृद्धिंगत होत होती. 1996च्या उन्हाळ्यात डेव्हिडला आठवलं की तो लोरेन्झोज ऑईल नावाचा सिनेमा पाहत होता. लोरेन्झो नावाच्या छोट्या मुलाला ब्रेन ट्यूमर झालेला असतो, डेव्हिडसारखाच आजार. हा चित्रपट पाहत असताना डेव्हिडला एक गोष्ट कळली आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्या तेलामुळे लोरेन्झोच्या तब्येतीची घसरण थांबली ते होतं ग्रेप सीड ऑइल म्हणजे द्राक्ष बीचं तेल. म्हणजे डेव्हिडची तब्येत सुधारण्यात याचं ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्टने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या क्षणी त्यानं ठरवून टाकलं की हे ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट आपण आता अधिक प्रमाणात घ्यायचं. त्याला हेही कळलं की ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट हे अत्युत्तम अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे मेंदूची सूज सहज कमी होऊ शकते. ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्टचा डोस वाढवल्यानंतर आणखी काही अँटीऑक्सिडंट्स घेतल्यानंतर डेव्हिडमध्ये आश्चर्यकारक बदल होत गेला. त्याच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होऊ लागली. पायातील वेदना कमी होऊ लागल्या आणि तो घरातल्या घरात चालू लागला. दिवसेंदिवस त्याच्या पायातील शक्ती वाढत होती.
2 महिन्यानंतर तर डेव्हिड चर्चपर्यंत चालत गेला. 3 वर्षानंतर प्रथमच स्वतःच्या पायांनी तो चर्चमध्ये प्रवेश करत होता. अजूनही चालताना त्याला थोडा त्रास जाणवत होता, पण तो आता चालू शकत होता. डेव्हिडच्या डॉक्टरांनी वेदनाशामक म्हणून चालू असलेलं मॉर्फिन बंद केलं आणि डेव्हिडमधील सुधारणेबद्दल शिक्कामोर्तब केलं. त्यावर कदाचित डॉक्टरांचा विश्वास बसला नसावा, पण ती सुधारणा त्यांना अमान्यही करता आली नाही. आणखीन एक आश्चर्याचा धक्का, डेव्हिडनं पुन्हा ड्रायव्हर्स लायसन्स एक्झाम म्हणजे ड्रायव्हर लायसन्स परीक्षक होण्याची परीक्षा दिली आणि तो पासही झाला. डेव्हिडच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले. इतकी वर्ष त्यांनी इतरांची परीक्षा घेतली होती, मधली दुर्दैवी अशी अनेक वर्ष, आणि आता तो स्वतः पुन्हा ड्राईव्ह करू शकत होता. अजूनही डेव्हिड आजारातनं पूर्णपणे मुक्त झालेला नाही आहे, पण रोगावर नसलं तरी जीवनावर मात्र त्यानं नियंत्रण मिळवलं आहे. अजूनही तो वेडावाकडा गमतीशीर चालतो, पण त्याचं त्याला काहीच वाटत नाही. जेव्हा जेव्हा मी डेव्हिडला भेटतो तेव्हा आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुललं. त्याची प्रगती पाहणं हा खरोखरच मोठा आनंद आहे. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सचा उपयोग विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये मी करतो आणि इतरांनाही करायला सांगतो. यामागील अनेक कारणांपैकी डेव्हिड हे महत्त्वाचं कारण आहे. या प्रकरणात आपण अमेरिकेला आरोग्यसेवेबाबतचा दृष्टिकोन काय आहे याविषयी आपण चर्चा केली. तुमचं काय? आपण दिवसेंदिवस वृद्ध होऊ लागले आहोत, म्हातारे दिसू लागलो आहोत असं तुम्हाला वाटतंय का? दीर्घकालीन आजार, वेदना यांचा तुम्ही नशिबानं मांडलेली थट्टा म्हणून स्वीकार केला आहे का? तारुण्याचा जोम आणि उत्साह हा काय 40शीत गमावून बसायचं का काय? तुमच्या जीवनातील प्रत्येक वर्ष हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरू शकतं जर तुम्ही तसं ठरवलं तर. नक्कीच जगणं कमी आणि मरणं अधिक हा प्रकार थांबवण्याची वेळ येऊन ठेपली आहे, पण त्याआधी आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरात जे युद्ध चालू असतं त्याविषयी आपण जाणून घेऊ.